त्यांनी मागितले की माझा विश्वास हा तुझ्यावर जास्त आहे, ही माया एवढी प्रबल आहे देवा, या जगामध्ये आल्याच्या नंतर माझं मनुष्याचं मन एवढं आहे की थोड्या गोष्टीसाठी इकडे तिकडे भटकत राहतो, किंवा माझ्या जीवनामध्ये थोडे संकट आले म्हणजे मी तुला विसरणार, मला तुझी आठवण राहणार नाही, आणि तुझी माझी एकदा काही दुश्मनी सुद्धा होऊ शकते. जीवनामध्ये काही संकट आलं, तुम्ही बघा ना आजकाल जीवनामध्ये चांगलं काही घडलं तर लोक म्हणतात मी माझ्या हिमतीवर घडलो, आणि वाईट काही घडलं तर म्हणतात देवानं माझी साथ दिली नाही. चांगलं झालं म्हणजे मी केलं, वाईट झालं म्हणजे कुणी केलं? देवानं केलं. मग असं घडू नये देवा, मग तुझी माझी भांडण झाली तर मी वाटलं येणार नाही, तुझ्या माझ्यामध्ये दुरावा येईल. मग एक काम कर, किती काही झालं तरी मला तर पंढरीचा वारी तरी तू कर, परंतु ही वारी चुकली नाही पाहिजे. ही जिम्मेदारी कोणाची आहे? तुझे, माझी वारी चुकू द्यायची नाही. आणि बघा यामधून आपण कोणती गोष्ट शिकत असतो की एखादा विषय असेल तर तो भगवंतावर सोडायचा आहे, भगवंताला सांगायचंय. आपल्याच्याने एखादं काम होत नाही ना, देवाला म्हणायचं देव तुझ्यावर सोडलं, हे तू कर. आपण कसं करायचं? ठेवी दे अनंते तैसेची राहावे, चित्ते सुद्यावे समाधान, मनामध्ये समाधान ठेवायचे आणि तशा प्रकारे राहायचे. सगळा विश्वास भगवंतावर ठेवायचा, त्या भगवंतावर टाकायचा आहे. आणि भगवंतावर विश्वास टाकल्याच्या नंतर काय आपला फायदा होईल तर एक गोष्ट लक्षात घ्या. बघा महाभारताचं युद्ध प्रत्येकाने ऐकलेलं आहे. पांडवाकडे फक्त 7 औक्षणी सेना होती आणि कौरवांकडे 11 औक्षणी सेना होती. कौरवांकडून एकापेक्षा एक धुरंधर योद्धे असे होते की एका दिवसामध्ये, एका क्षणामध्ये अखिल पृथ्वीचा, अखिल ब्रह्मांडाचा नाश करण्याची ताकद एवढे अस्त्र शस्त्र त्यांच्याकडे होते. परंतु तरी सुद्धा 100 कौरवांमध्ये एक सुद्धा वाचला नाही आणि 5 पांडवांमधला एकाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. कारण काय? कारण त्यांनी मी युद्ध करतोय आणि मी जिंकणार असा विषय केला नाही. त्यांनी भगवान श्री कृष्णाला सारथी बनवले आणि भगवान श्री कृष्ण ज्यांचे सारथी त्यांना कोणी हरू शकत नाही. तुम्ही बघा महाभारतामध्ये एक प्रसंग तुम्हाला सांगते. जेव्हा अर्जुन आणि कर्ण दोघांचं युद्ध चालू होतं, दोघांच्या युद्धामध्ये जेव्हा शब्दांकडे लक्ष द्या, जेव्हा कर्णाचा बाण अर्जुनाच्या रथाला लागत होता तेव्हा अर्जुनाचा रथ फक्त तीळ भरून मागे सरकत होता, म्हणजे थोडा हल्ल्यासारखा. आणि जेव्हा अर्जुनाचा बाण कर्णाच्या रथाला लागत होता तेव्हा कर्णाचा रथ 4-5 पावलं मागे जायचा. ताकद कुणाच्या बाणामध्ये जास्त आहे? अर्जुनाचा. आता भगवान श्रीकृष्णाने वाह अर्जुन वाह म्हणायला पाहिजे होतं, बरोबर ना? पण भगवान श्रीकृष्ण म्हणायचे वाह कर्ण वाह, वाह कर्ण वाह. अर्जुन म्हणू लागले भगवान श्रीकृष्णाला, नेमकं तुम्ही मित्र कुणाचे हेच मला कळत नाही. अहो तुम्ही एक माझ्याकडून सारखी माझ्याकडून तुम्ही आहात आणि दुसरा विषय म्हणजे माझ्या बाणाला त्याचा 7 पावलं मागे चालला, हे तुम्हाला विसरून गेलं. त्याच्या बाणाला नुसता हालायला तुम्ही म्हणाले वा कर्ण वा, याचा अर्थ ताकद माझ्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणायला पाहिजे होतं वा अर्जुन वा, पण तुम्ही म्हणत आहेत वा कर्ण वा. हे मला अजिबात पटलं नाही. असं का करत आहे भगवंत तुम्ही? तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना अहंकार नको. अरे तुझ्या बाणानं कर्णाचा रथ 7 पावलं नाही 15 पावलं मागे जाऊ दे, यात काही नवल नाही. पण तुझा जर रथ त्याच्या बाणाला हालत जरी असेल तरी त्याच्या बाणामध्ये ताकद क्षमता मी तुला सांगतो, कारण तुझा रथ म्हणजे साधारण रथ नाही, त्याचा रथ साधारण आहे. तुझ्या रथावर 11 रुद्र अवतारच्या नामात साक्षात तुझ्या रथाच्या ध्वजावर मारुती राहील, तुझ्या रथाचे चाक म्हणजे वासुकी. यापेक्षा पलीकडे सांगतो अर्जुना, तुझ्या रथावर अखिल ब्रह्मांड नायक विषय आणि विष्णूचा अवतार श्री कृष्ण आहे. एवढी ताकद तुझ्या रथावर असून तुझ्या रथाला तीळ मात्र हलवण्याची ताकद त्याच्या बाणात असेल तर विचार कर त्याचं सामर्थ्य काय आहे. आणि म्हणून म्हणतात की एवढी औषधी सेना, एवढी ताकद त्यांच्याकडून होती तरी सुद्धा जिंकले पांडव. कारण फक्त एकच, सारथी कुणाला बनवलं होतं? भगवान श्री कृष्णाला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी काही शस्त्र उचलणार नाही, मी काही अस्त्र उचलणार नाही, मी फक्त सारथी म्हणून तुमच्यासोबत राहणार. ते भगवान श्रीकृष्ण अर्जुन म्हणतात तेवढंच पाहिजे, तुमचा फक्त सल्लाच आम्हाला पाहिजे. कारण देव तरी ज्या बागेकडून देव आहे त्यांना दुसऱ्याला काही करायची गरज नाही. आणि म्हणूनच महाराज म्हणतात की जेव्हा देवाकडे काही मागायची गोष्ट असेल तेव्हा साक्षात भगवंताला मागा. आणि म्हणून महाराज म्हणतात की देवा एक काम कर, पहिला विषय मला पंढरीचा वारकरी बनव, दुसरा विषय म्हणजे मी वारकरी झालो तेव्हा माझ्यात अहंकार आला तर एक काम कर, मी तुझ्याकडे येणार नाही किंवा काही गोष्टी करत म्हणून मी तुझ्यापर्यंत येईल, याची जिम्मेदारी तुझी वारी चुकवू नाही देईल. अरे आता तुम्ही बघा, आपण बालाजी भगवंताला तिथं अर्पण करताना वेगवेगळ्या देवाला वेगवेगळी फुलं फळं असं अर्पण करतोय. बालाजी देवाला काय अर्पण करतात?
तुम्हाला माहित नाही का? तुम्ही माझ्याकडे असं 12 वाजून पाहून बघायला मला. मी काय तुमची सासूबाई आहे का? आणि थोडं चेहऱ्यावर आनंद ठेवा ना. थोडी ती गौरी कसा दिसते तोंडावर असं ठेवू नका. तिकडं याला तिरुपतीला गेलं की जास्तीत जास्त आपण काय करतोय, केसाचं दान देत असतो. महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये केस हे कशाचं प्रतीक आहे? हा, सौंदर्याचं. बरोबर. एखाद्या व्यक्तीचे केस बघा, केस नसल्याच्या नंतर आणि केस असल्याच्या नंतर फरक कसा असतो? केस असलेला व्यक्ती हा अतिशय सुंदर दिसतो. बघा, एखाद्या महिलेचे लांब केस असू द्या, ती दिसाय काळी असू द्या, कशी पण असू द्या, बुटकी असू द्या, काळी असू द्या, तिचे केस लांब आणि थोडेसे काळे काळे, थोडेसे हेल्दी असू द्या, सर्वांचं लक्ष तिच्या तोंडाकडे जातं. एखाद्या गोऱ्या महिलेकडे जातं का त्या काळ्या महिलेच्या केसाकडे जातं? केसाकडे जातं. कारण केस हे सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं. आणि या सौंदर्यामुळं किंवा या सगळ्यामुळं आपल्याला अहंकार येऊ नये आणि म्हणून हे अहंकार आपल्याला त्या भगवंताच्या ठिकाणी तिथं द्यायचा असतो. आणि म्हणून आपण आपलं सगळं हे दान तिथं देत असतो. पण अशा प्रकारे भगवंताकडे काही देताना काय द्यायचंय? पहिला विषय, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. हे मन नावाचा मोगरा देवाला वाहा. आपलं जे ते देवाला वाहा. तुम्ही बघा, केस जे वाहिले ते आपले, बरोबर. फुल वाहिले कुणाचं? आपलं का देवाचं? काही जण बकरे वाहतात, आपल्या का देवाचे? बघा, काही काही जणांच्या भक्तीचा प्रकार तुम्हाला सांगते. वाहतात देवाला नवस केला कशाचा? बकऱ्याचा. आता बकऱ्याचा नवस केला म्हणजे तो बकरा देवाचा का